नमस्कार, मी डॉक्टर स्मिता पाटील. बऱ्याच वेळा प्रेग्नन्सीच्या सोनोग्राफी रिपोर्टमध्ये बाळाच्या भोवतीचं पाणी हे कमी आहे किंवा प्रमाणापेक्षा जरा जास्तच आहे असे डॉक्टर बऱ्याच वेळा आपल्याला सांगतात. पण हे पाणी म्हणजे नेमके काय, हे कशापासून तयार होते आणि हे पाणी कमी किंवा जास्त असण्याची कारणे कोणती, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. प्रेग्नन्सीच्या दरम्यान बाळाच्या भोवती जे पाणी असते त्याला एमनॉयटिक फ्लुइड असे म्हणतात. हे पाणी बाळाचं संरक्षण करते आणि बाळाला आवश्यक असणारी जागा आणि पोषण द्रव्य देते. हे पाणी सुरुवातीला पहिल्या 3 महिन्यात आईच्या रक्तापासून तयार होते, परंतु 4थ्या महिन्यानंतर मात्र हे पाणी बाळाच्याच लघवीपासून आणि फुफ्फुसातून येणाऱ्या द्रव्यापासून तयार होते. तर हे पाणी कमी किंवा जास्त असण्याची कारणे कोणती? जर आईला BP असेल, शुगर असेल, प्लासेंटा रिलेटेड काही तक्रारी असतील, वॉटर लिकेज असेल किंवा बाळाचे किडनीचे फंक्शन हे प्रॉपर होत नसेल, तर अशा केसेसमध्ये बाळाच्या भोवतीचे पाणी कमी असण्याची शक्यता असते. तर त्याचबरोबर आईला शुगर असणे, ट्विन प्रेग्नन्सी असणे, बाळाला गिळायला त्रास होत असणे किंवा बाळामध्ये कोणत्याही कंजेनायटल अनोमलीज असणे ही बाळाच्या भोवतीचे पाणी जास्त असण्याची कारणे असू शकतात. म्हणूनच नियमित सोनोग्राफी, डॉक्टरांची तपासणी, वेळेवर मेडिसिन घेणे आणि स्ट्रेस फ्री राहणे अतिशय गरजेचे आहे. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.